पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शाळेजवळील भिंत हिरव्या रंगाने रंगवल्याचा व्हिडिओ समोर आला होता। त्यानंतर त्याची पाहणी भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णींनी केली। सदाशिव पेठेतील हिरव्या रंगाची भिंत भगव्या रंगाने रंगवली तर मेधा कुलकर्णींची ही कृती बालिशपणा असल्याची खोचक टीका सुषमा अंधारेंनी केली। वाईट वाटलं। तिथे अनेक दुकानदारांकडे आम्ही चौकशी केली आणि चौकशी अंती कळलं की हे आत्तापर्यंत नव्हतं आणि आता नुकतंच ते झालेलं आहे। आणि याच्यामध्ये कधी कधी असंही होतं की हिंदूंचा वापर केला जातो। ताई ते कुणी केलं तुम्हाला कधी कळालं का? आम्ही जी माहिती घेतली ती त्या माहितीनुसार मी आता नाव त्यांचं डिस्क्लोज करत नाही, अजूनही डिटेल माहिती आम्ही घेणार आहोत, पण तर्कहीन आणि तथ्यहीन अशा गोष्टी तिथे चालू आहेत एवढं मात्र नक्की। खासदार मेधा कुलकर्णी यांनी सदाशिव पेठेतला कुठला तरी हिरव्या रंगाचा कोपरा त्याला भगवा रंग देत त्याचं एक अत्यंत बालिश वाटणारं असा फोटो काढून ट्विट केला आहे। दुसरा कुणीतरी खासदार होईल आणि तो राज्याचे आणि देशाचे प्रश्न मांडेल। तुम्ही धर्मासाठी काम केलं पाहिजे आणि जर तुम्हाला वाटते की नाही तुम्ही खासदार आहात तर खासदार म्हणून देशाचे प्रश्न मांडा। हा बालिशपणा थांबवा जरा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।